14वा पाठ कोणीच नाही आलं. प्रथमः कोणच परिचयः. नाही. ठीक आहे, आपण चालू करून देऊ. प्रथमः परिचयः शकुंतल शकुंतला शकुंतला दुष्यंत दुष्यन्तयोः राजाः सत्वरम् म्हणजे उपसृत्य कः पौरवे वसुमर् वसुमर्ती शासति. वसुमतीम. वसुमतीम. रफार आहे. वसुमतीम शासती. शासितरी दुर् दुर्विनीतानम. आपल्याला हे कवितेचं नाही कळणार ग उन्नती. त्यांनी दिलंय ना मीनिंग इकडे. इथे दिलाय ना. कः पौरवे वसुमतीं शासति शासितरी दुर्विनीतानाम् अयमाचरत्यविनयम् मुग्धासु तपस्वी कन्यासु. राजा याचा अन्वय आहे दुर्विनीतानां शशीरतरी पौरवे वसुमतीं शसति सती कः अयं मुग्धासु तपस्वी कन्यासु अविनयम आचरती. शब्दार्थ दुर्वितानाम म्हणजे दुष्ट लोकांचे. शासितरी म्हणजे शासक. शासक दंड देने वाला. म्हणजे शिक्षा करणे. नाही, हा. दंड देने वाले आहे ना, म्हणजे पोलीस टाईप. पौरवय म्हणजे पूर्ववंशी राजा हम्म. दुष्यंतके. हा, पूर्ववंशातले. म्हणजे कोण पौरवांवर. हा, पौरवे म्हणजे पौरवांवर. सप्तमी एक वचन. वसुमती म्हणजे पृथ्वीका. शासती म्हणजे शासन हो, करणे. पृथ्वी. पर कौन यह. म्हणजे कोण. मुग्धासु म्हणजे भोली भाली. तपस्वी कन्या म्हणजे तपस्वियों की कन्या. अविनय मीन्स अशिष्टता म्हणजे विनय. हम्म. अविनय असं आचरती व्यवहार आहे. मग त्याचा अनुवाद असा आहे, दुष्टों के शासक पूर्ववंशी राजा दुष्यंत के पृथ्वी का शासन करते हुए कौन यह भोली भाली तपस्वी कन्याओं के साथ अशिष्टता का व्यवहार कर रहा है. म्हणजे दुष्ट लोकांना अनुशासन असं करणाऱ्या रामानुज. पूर्ववंशी राजा दुष्यंतच्या पृथ्वी का शासन करते. दुष्यंत जसा पृथ्वीचा शासन करतोय राजा आहे, तेव्हा कोण बरं या म्हणजे या भोळ्या भाबड्या तपस्वी कन्यां कन्यांबरोबर अशिष्टता करत आहे. दुर्विचार मी म्हणजे. सांगू का मी काय लिहिलंय ते? बोल. दुष्टांना शासक असताना पुरुवंशीय राजा दुष्यंतचा पृथ्वीवर राज्य असताना सती, असं कंसामध्ये त्यांनी जसं हे केलंय तसं, कोण येथे भोळ्या भाळ्या तपस्वी कन्यांशी अशिष्ट वर्तन करीत आहे. अव्यवहार करत बरोबर आहे. वाटतंय का? पहिलं नाही बरोबर वाटलं मला तरी. हम्म. थोडस पहिलं कन्फ्युजिंग आहे. म्हणजे हा जो पूर्ववंशी राजा आहे तो दुष्ट का शासक आहे. हम्म. दुष्टांना शासक असताना म्हणजे दुष्ट माणसांसाठी आम्ही शासक असताना आम्ही नाही, जेव्हा दंड देणे पूर्व वाले पूर्ववंशी राजा दुष्यंत आहे असं आहे ना ते. दुष्टांना हा म्हणजे दंड देणाऱ्या पूर्ववंशी राजा दुष्यंताच्या. ते विशेषण आहे त्यांनी खाली राजा दुष्यंताचं ना. दुष्टों के शासक दंड देणे म्हणजे दुष्टांचे शासक. पूर्ववंशी राजा दुष्यंतचा पृथ्वीवरती अंमल असताना किंवा शासन असताना दुष्टांचे शासक पूर्ववंशीय राजा दुष्यंत पृथ्वीवर राज्य करतात. हम्म.
असा तो बरोबर. राजा असताना देखील हम्म. म्हणजे त्याला कोणी घाबरत नाही का कोण असं. येथे भोळ्या भाबड्या तपस्वी कन्यांशी अशिष्ट वर्तन करीत हा, आहे. अव्यवहारी वर्तन करत आहे. दुर्वितानां दुर्जनानां शासितरी दंडादिना शासन कर्तरी कौरवे पूर्वंश प्रसूते दुष्यंत. ठीक. मग नंतर पुढचं काय वाक्य आहे? अनुसूया आर्य न खलु कपित कमप्यत्याहितम् इयं नौ प्रियसखी मधु करणे करेणाभिभूयमाना कातरीभूता. म्हणजे एवढे मोठे मोठे वाक्य. मी ना अनुसूया आर्य काय होणार आहे? हॅलो, कोणी त्याच करताय? संधी जोडली ना, सॉरी, मी किमपी. सांगत होते न किम किम अपि अत्याहितम. त्याचं संधी हे फोडायला लागेल. किम अपि किम सॉरी अपि होय. अत्याहितम म्हणजे अति अहितम. आर्य. हम्म. किम आर्य अपि अति अहितम. अति अहितम. अत्याहितम नाही, त्यांनी हा ठीक आहे, करू शकतो. त्यांनी अत्याहितमचा अर्थ काही फार म्हणजे असं मोठं नाही असं दिलंय, पण अतिहतम त्याचं पण होणारच आहे पुढे जाऊन. अति अहितम म्हणजे फार मोठं संकट. खरंच काही फार नाही, मोठं संकट खरंच नाही. काही फार मोठी आपत्ती नाही किंवा हा, संकट आपत्ती नाही. पण चालेल. इयम नौ. नौ म्हणजे हा इथे अहमचा तो आमची असा जो एक हे लागेल तो म्हणजे सप्तमी. सप्तमी एक वचन ना की अनेक बहुवचन आमची. मधुकरेण म्हणजे भुंगा. भोंग्याने. हा म्हणजे मधुकर हा शब्द असेल आणि मधुकरेण म्हणजे भुंग्याकडून. भुंग्याने, हा. भुंग्याने मधुकर. तृतीय एक वचन. हा तेच म्हणून मधुकर हा शब्द आहे भुंगा आणि मधुकरेण म्हणजे भुंग्याकडून. सॉरी, मी तुझं बघत नाहीये. नाही, ठीक आहे, मी टाईपच करते, मी इकडे पेस्ट कातरीभूता करते. म्हणजे खाली अर्थ दिलाय. कातरीभूता म्हणजे त्रस्त होणे किंवा त्रस्त झाली. हम्म. खरंच काही मोठी आपत्ती नाही. ही आमची प्रिय सखी ब्रॅकेटमध्ये आपण शकुंतला म्हणू शकतो. भुंग्याकडून म्हणजे मधुकरेण. मला ना हे अभिभूयक शानच ते काय फार कळलं नाही, पण त्रास दिल्याने असं काहीतरी आहे. अभिभूयमाना. मला वाटतं ह्याच्यावरती हे करूयात, सरांना जरा विचारू की हे कसं झालंय. भूयमाना. भूयमाना म्हणजे भयभीत असेल. ते मानशानच अभि प्रत्यय येतो. करेक्ट, हा तेच. पण ते अभिभूयमाना म्हणजे खूप भयभीत असं म्हणता येईल. अभिचा अर्थ असा असतो ना काहीतरी खूप. भयभीत झालेली किंवा भयभीत झाल्यामुळे. झालेली, झाली होती किंवा आहे वॉट. त्रस्त होऊन, भुंग्याकडून त्रास दिल्याने किंवा त्रस्त झाल्याने भयभीत झाली आहे. अभिमाना म्हणजे ते भयभीत झाली आहे असं. ही आमची प्रिय सखी शकुंतला भुंग्याकडून भयभीत झाली आहे. हम्म. भुंग्याकडून
काकड नाही, भुंग्याकडून त्रस अभिभूयमाना, त्रास भुंग्याकडून दिल्याने भुंग्याकडून त्रास त्रास दिल्याने दिल्याने भयभीत झाली आहे. तो वर्तमान काळ आहे का? हो, त्रस्त झाली. नाही, नाही भूतकाळ झाली असणार ना होती भय. म्हणावं लागेल ना बहुतेक. हम्म. पण नंतर तो तुला दुसरंच काय ते क्वेश्चन विचारतोय. हम्म. होती ना. झाली पाण्यात झाली झाली त्रस्त झाली होती. हो बरोबर, त्रस्त हा, झाल्याने भयभीत घाबरली झाली अहो. होती. भुंग्याकडून पिढीतून घाबरली गेली आहे असं होईल. तेव्हा भयभीत, त्रास दिल्याने किंवा पिड्या दिल्याने भयभीत झाली. अभिभूयमाना, मी ना अभिभूयमाना. मागच्या पाठात नव्हते पूर्ण दोन्ही याला, तर मला असा प्रश्न होता की आपण असं लिहिताना वगैरे शब्द इकडे तिकडे वगैरे ठीक आहे, पण इवन बोलण्यामध्ये सुद्धा ते लोक शब्द जर का इकडे तिकडे करत असेल तर प्रत्येक सेंटेन्सचा अर्थ लावताना अन्वय काढा आणि मग लावा. हे ऑन द फ्लाय आपल्याला जमायला लागेल ना, एखादं संस्कृत नाटक बघत असतो तर. अगदी जसाच्या तसा अर्थ नाही काढतायत, पण थोडं आपलं मराठी आणि संस्कृत वेगळं पण. करेक्ट करेक्ट. पुढचं घ्यायचं का? शकुंतल शकुंतलाभिमुखो भूत्वा अपि तपो वर्धते, शकुंतला साध्वसाधवचना तिष्ठति. साध्वसात म्हणजे लाजून, हम्म. अवचना म्हणजे चुपचाप. लाजेने गपचूप थांबते असं म्हणताय. तिष्ठती थांबली ना, शकुंतला शकुंतला लज्जेने उभी गपचूप राहिली. थांबली. हा. शकुंतला घाबरून लाजेने चुपचाप उभी राहिली. घाबरून नाहीये ते, घाबरून असं नाहीच आहे ग. लाजून लाजून साध्व संध लाजून. वचना म्हणजे साध्व साध लाजून, म्हणजे लज्जेने, अवचना लाजेने, म्हणजे गप्पे. हा, तर अवचना शकुंतला म्हणजे चुपचाप. लज्जेने, हा लज्जेने गपचूप किंवा चुपचाप उभी राहते किंवा थांबते. हम्म. ते कंसात आहे, म्हणजे ते ऍक्च्युली ऍक्टिंग करण्यासाठी आहे, म्हणून गोप्य उभी राहते जास्ती बरोबर शकुंतलाभिमुखो वाटतं. भूत्वा म्हणजे शकुंतलेकडे बघून ना. हम्म. हा, तोंड करून बघून वॉटेवर, तोंड करून. चेहरा करून तोंड अभिमुखो, करून. अभिमुखो म्हणजे तोंड करून. तोंड करून तो तो शकुंतलेकडे तोंड करून अपितपो वर्धते सुद्धा. मला त्याचं फार हे नाही, पण असं की काय तप पुढे नीट चालू आहे ना, काही विघ्न नाही ना वगैरे असं टाईप त्यांनी अर्थ निर्विघ्नपणे दिला. तप, निर्विघ्नपणे तप चालू आहे ना असं होईल. तप नाही, हम्म. इथे तपचा अर्थ त्रास असायला पाहिजे ना. म्हणजे तुला आता पण नाही नाही, त्रास होतोय का असं विचारत असेल ना तो, नाही कारण नाही, ती ते भुंग्या नाही तप तर त्रास करत आधी झाली ना. असतात. अर्थ बना. तप करत असतात, त्याच्यात काही विघ्न येत नाही ना हे विचारायला तो आला असतो. पुढे नाही त्याचा ग, उल्लेख आहे. शकुंतला आहे ना ती, तो शकुंतलेशी बोलतोय ना, अपितपो वर्धते. अगं तो अगं तू शकुंतला ते राईट आश्रमात कर. तप हे बघ, करत असतात त्या तप पण बढ़ सगळे. रहा है अर्थात आपका तप निर्विघ्न हो तो तो चल चल रहा रहा है ना. है. नाही, पुढे उल्लेख आहे, मी पूर्ण वाचलंय ते. त्याच्यात बर. त्याला त्याच्यासाठीच पाठवलं, म्हणजे तो त्याच्यासाठीच आला असतो. म्हणजे ऋषी मुनींच्या आश्रमात तपामध्ये काही विघ्न येत नाही ना हे बघायला, निर्विघ्नपणे होतंय ना. तर त्या बहुतेक सगळ्या म्हणजे त्या स्त्रिया, म्हणजे ही कण्व मुनींची मुलगी आहे ना शकुंतला, तर ती पण ते करत असते तप.
तप वगैरे म्हणजे काय तर ते यज्ञाला लागणाऱ्या गोष्टी आणि हे सगळं असं असेल त्याच्यामध्ये. मग काय लिहितं, काय तपामध्ये विघ्न तर नाही ना असं. हा, निर्विघ्नपणे तप चालले आहे ना, ते वर्धते का, असं मला वाटतं. अपि तपो वर्धते, वर्धते म्हणजे वाढवणे ना. वर्धते म्हणजे सगळंच वाढवणे, चालू असणे, पुढे चालू असणे, सरकणे, जे होतं काय. ना. हम्म. ठीक आहे. काही तपामध्ये विघ्न तर नाही ना असं लिहिलंय. इथे तप बढ़ रहा है ना, अर्थात आपका तप निर्विघ्न तो चल रहा है ना, असं त्यांनी दिलं. आपले तप ठीक चालले आहे ना, असं आपण मराठीत बोलू शकतो. हा, ठीक आहे. पुढे जाऊ. आणि तप वर नंतर कोटी आहे ऍक्च्युली. हम्म. पुढे अनुसूया. नाही ते हे नाही केलं आपण ना. शकुंतला साधव वचना तिष्ठती, म्हणजे शकुंतला साधव वचना तिष्ठती हे आहे. शकुंतला लाजेने चुपचाप उभी राहते, असं केलेलं ना. इथे त्यांनी घबराहट पण दिलंय, घबराहट के कारण चुपचाप कर. नेक्स्ट हम्म. अनुसूया. इदानीम अतिथी विशेष लाभेन अला शकुंतले गच्छोटजम फलमिश्रम अर्घ्यम उपहर इदम पादोदकम भविष्यति. इदानीम अतिथी विशेष लाभेन. इदानीम म्हणजे आपल्यासारख्या येईल का. विशेष लाभ, विशेष अतिथी लाभल्याने. इदानीम म्हणजे आता ना, हं. किंवा ह्या वेळेस, आता या वेळेस. त्यांनी दिले आप जैसे विशिष्ट अतिथी के हम्म. आगमन से तब बढ़ रहा है. हे खाली त्यांनी कंसात दिलंय ती कुठली भाषा आहे, दणिम हला सौंदले वगैरे हे कळत नाही. गच्छ उड फलमिस्सम अगदम हे काय मला कळालंच नाही काय दिलंय ते. ही अवधी वगैरे असेल कदाचित. अच्छा, मी तेच म्हंटल आधी, मला वाटलं अन्वय वगैरे आहे का, पण ते काहीच कळेना मला काय आहे. हला शकुंतले म्हणजे काय, हला म्हणजे काय. अगं वगैरे म्हणतो तसं असेल ते, हे सखी हम्म. शकुंतले, अगं शकुंतले. ती काहीच बोलली नाही म्हणून तिने तिला ऍड्रेस केलं हा. असेल, अगं हे शकुंतले. सखी शकुंतले. आणि हे काय गच्छोटजमचं काय हे होणार, गच्छ. गच्छ उटज म्हणजे कुटी, झोपडी. अच्छा. गच्छ उटज म्हणजे झोपडीत किंवा कुटीत जा. फलमिश्रम अर्ध अर्धमुपहर. हम्म. अच्छा. फळ ओके ओके. युक्त अर्घ्य त्याच्यासाठी पूजनाचं हा. घेऊन ये. इदम पादोदकम भविष्यती. पादोदकम म्हणजे पाद म्हणजे पाय, उदक पाणी. इदम इथे पाय धुवायला काय पाणी आहे.
असेल भविष्यती. तो आता हा आलाय ना अतिथी, तर त्याचं हे पाय करायला नको का? धुवायला, हा, हा. पाय धुवून मग यायचं तिकडे. पाय धुवायचे आहेत म्हणजे होणार आहे असं आता इदम म्हणजे इथे ना, सॉरी, हम्म. ते पाणी, पाय धुवायचे पाणी म्हणजे हम्म. आपल्या इथे बाहेर गंगाळ वगैरे असायचं ना पूर्वी हम्म. तसं. फळे वगैरे, पूजेचे साहित्य, अर्घ्य अर्घ्य देतात ते साहित्य. सो बेसिकली त्याच्या सन्मानाची तयारी चालू आहे आता. ह्या वेळेस अतिथीच्या विशेष लाभानी सगळं चाललंय. शकुंतला हम्म. कुटीत जा, फलमिश्र अर्घ्य, अर्घ्य घेऊन म्हणजे ये. काय राहायचं ते, हा ते घेऊन ये. इथे घेऊन ये. पाय धुण्याचे पाणी, पण भविष्यती का म्हंटलंय? होईल असं कसं? उपयोगी पडेल किंवा आहे किंवा उपयोग हम्म. होईल या होगा, पाण्याचा अच्छा पाहिजे. त्यांनी हो असेल असं म्हटलंय. पाय हे हा, पाणी पाय होगा म्हणजे धुण्यासाठी होईल. होईल. हा. आधी बहुतेक ते मला उपयोगी वाटतं पडेल. पाणी वगैरे भरत असतात का, पाणी टाकत हम्म. असतात झाडांना. हम्म. मग त्यांच्यात ते घडा असेल, ते हम्म. पाणी वगैरे असेल त्याच्यामध्ये. करेक्ट, हा, पाय धुण्यासाठी इथे पाणी असेल असं काहीतरी ती म्हणते. हम्म. होईल. हम्म. हे मी म्हणजे टाईप केलेलं किंवा झाडांना ते त्याचा बघा घालतात ते बरं. त्याचा पाणी पाय पाय धुण्यासाठी धुवायला वापरता उपयोग येईल होईल. असं. हा, वापरता येईल, उपयोग होईल. हे मी जे टाईप केलंय त्याच्यात काय काय चेंज करू सांगा बरं. त्याचं तुमचं ऐकून ऐकून केलं. आपल्यासारखे तर विशिष्ट, सारख्या आपल्यासारख्या, सारख्या आपल्यासारख्या विशिष्ट अतिथीच्या आगमनाने तप, तप वाढत आहेच्या ऐवजी तप चालू आहे किंवा चालू आहे, किंवा मराठीत आपण त्याला काय म्हणतो ग, प्रोग्रेसिंग, चालू आहेच नाही, लिह. ऍक्च्युली ना तेच मी तेच म्हटलं. हे तप या शब्दावरती कोटी आहे. तर आधी तो विचारतो की तुझं तप कसं चालू आहे, खरोखर जे तपत बसतात ते तप कसं चालू आहे. आणि नंतर अनुसूया म्हणते की खरं तप म्हणजे तापणे असाही होतो ना. तर शकुंतलेवरती त्याच्यात शंतनूला बघून, शंतनूच ना तो, शंतनूला बघून तिच्या मनात काय ते वेगवेगळ्या कल्पना आणि हे यायला लागेल, त्यामुळे ते ते तप चालू आहे असं ती म्हणते अनुसूया. मला नाही शत्रू वाटत नाहीये तो, असं. शत्रू नाही, तो राजा आहे दुष्यंत. दुष्यंत, सॉरी, दुष्यंत, बरोबर, हा, दुष्यंत. शत्रू नाहीये. नाही, त्याचं नाव दुष्यंत कुठे दिलंच नाही ना अजूनही, पौरव आहे, पौरवच दिलंय म्हणतायत. दिलंय, पुढे दिलंय. तो इंट्रोडक्शन देईल ना आता स्वतःच. हा, आता होईल पुढे. नाही, तेव्हाही नाही सांगत तो ऍक्च्युली. तेव्हा तो लपवून ठेवतो, पण यांनी हो, दिलंय ना कंसात दुष्यंत असं, म्हणजे आपल्याला हो, माहिती आहे. आपल्याला माहिती आहे, हो. मग हे मिनिंग बरोबर आहे का? आपल्यासारख्या विशिष्ट अतिथीच्या आगमनात तप चालू आहे, सखी शकुंतले नाही, कर्ण खरं ना, कुटीत, ऍक्च्युली आपण कुटीत शब्दशः घेतलं तर कर्ण तप चालू कुटीत आहे जा. असं होत नाही त्याच्यामध्ये. फक्त एवढंच, ती बेसिकली ती अशी अनुल्लेखानाने आपण म्हणतो ना, की काही न बोलून तिने फक्त इंडिकेशन दिलं तशा दृष्टीने. ठीक आहे, म्हणजे सरांना ती विचारू ना आपण. तप आपल्यासारख्या तप विशिष्ट अतिथीच्या आगमनाने एवढंच. बाकी काय चालू आहे म्हणजे दोन गोष्टी आहेत ना, एक तर ऍक्च्युअल तप, आणि दुसरं तिच्या मनातली जी काय चालू आहे ती. पण चल तो बिचाल. म्हणजे ती त्याला का सांगेल की हिच्या मनात तप चाललंय तू नाही, 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 आल्यानंतर, तेच म्हणून थोडी म्हटलं ना, सांगेल. म्हणून ते अ, उल्लेख नाही आहे त्याचा कुठे. वाक्यात पण कुठे नाही ना, इदानीम अतिथी विशेष लाभेन एवढंच म्हटलंय. तप म्हटलंच नाही त्यांनी. मग आपल्यासारखा विशिष्ट अतिथी लाभला आहे असं लिहायला लागेल. बहुतेक असं आहे ते. शकुंतला राजा म्हणतो काय तप ठीक चाललाय ना.
तर ती म्हणते हा आपल्यासारख्या विशिष्ट अतिथीच्या आगमनाने सब कुछ ठीक ठाक आहे असं असेल ते बहुतेक. म्हणजे तुमच्या आशीर्वादाने किंवा तुमच्या ह्यांनी पुण्याईने आमचं चालू आहे तर असं. पुढचं बरोबर आहे. हे सखी शकुंतले पर्णकुटीत जा आणि फळ वगैरेने युक्त असलेले पूजेचे साहित्य पूजेचं म्हणजे साहित्य अर्घ्य आण. आहे. हे हम्म. पाणी हे पाय पाणी धुण्यासाठी पाय होईल. धुण्यासाठी होईल. बरोबर. पुढचं वाक्य. सुनृत सुनृतया म्हणजे सत्य आणि प्रिय. गिरा म्हणजे वाणी. पुरतमाथितम आतिथ्य सत्कार. भवती नाम म्हणजे आपल्या सगळ्यांचं ना भवती नाम. आपल्या सगळ्यांच्या प्रेमळ संभाषणाने माझे आदरातिथ्य संपन्न झाले असं मी लिहिलंय बघा बरोबर आहे का. प्रेमळ संभाषणाने नाही मला वाटतं ती म्हणतो तो म्हणतोय त्यांनी नृतय त एव असा शब्द आहे ना तो. श्रुनुतया प्लस एव त्याने अर्थ दिलाय सत्य और प्रिय म्हणजे तुमच्या प्रेमळ भवती आणि नाम म्हणजे सत्य तुमच्या सत्य आणि प्रेमळ. गिरा म्हणजे वाणी दिलंय संभाषण. त्यांनी. हा. प्रेमळ वाणीनेच अतिथी सत्कार संपन्न झाला म्हणजे ते फळ आणि त्याच्या आणायची काही गरज नाही असं तो सांगतो ऍक्च्युली. हो हो. भगवती नाम म्हणजे ते षष्टी अनेक वचन म्हणजे तुमच्या. प्रेमळ आणि सत्य. प्रेमळ. गिरा म्हणजे वाणी. वाणीने. वाणीने. सो तिथे एव पण आहे ना म्हणजे वाणीनेच. माझे अतिथी सत्कार संपन्न झाला. माझा नको माझा. तो तेनच्या नंतर पुढे जाऊया का पुढे. तो तेनच्या नंतरचा शब्द काय येतो. यस्याम. ह्यास्याम. काय शब्द आहे त्याचा रू का रू येतो. य य अस्य आहे का ते य. कारण ह्य म्हणजे नॉर्मली एस्टरडे काल अशा दृष्टीने वापरतो म्हणून ते थोडं मला कळलं नाही ऍक्च्युली. यस्याम ह्यासाठी म्हणजे इथे असं आहे का ते म्हणजे. त्याने अर्थामध्ये काय ते वेगळंच दिलंय. काय झालं. यस्याम म्हणजे
त्याने काय दिलंय की स्त्रीलिंगी गोष्टी ठिकाण वेळ असं सप्तमी एकवचनी विभक्ती आहे म्हणे यस्या. इदम. कोणाची अर्थ काय मग त्याचा? इदम. इदम स्त्रीलिंगी. एकदम. ठिकाण वेळ स्थिती या ठिकाणी अच्छा. असं. अच्छा. म्हणजे तेन म्हणजे ते हस्याम ही अस्याम असं आहे प्रच्छाय ते. शीतलायाम. ही म्हणजे अस्याम ते आहे. ही किंवा हे या अस्य म्हणजे इकडे ह्या इकडे असं आपण म्हणतो ना. प्रच्छय शीतलाम म्हणजे सावली, दाट सावली असलेल्या. याम म्हणजे परत ते मला वाटतं सप्तमी आहे ना, म्हणजे छायेत. लायाम शीतल छायेत छायेत, सावलीत. गर्द शीतल छायेत. सप्तपर्ण सप्तवर्ण वेदिकायाम. वेदिकायाम, परत हे पण मला वाटतं सप्तमीच आहे म्हणजे. सप्तपर्ण वृक्षांच्या पारावर. हा, पारावर. मुहूर्तम मुहूर्तम उपविष्ट. उपविश्य म्हणजे घटकाभर बसा. हम्म. आणि थोडा वेळ आपला थकवा दूर करा. हा, थोडा वेळ प्रविश्य उपविश्य म्हणजे परत ते लप आहे म्हणजे बसून. थोडा बसून. वेळ बसून. हम्म. परिश्रम विनोदम करोत्वार्य. करोत्वार्य. हा काय करोत्वार्य, हा कुठचं आहे सर? परिश्रम कृदंत विनोदम. तद्दत काय आहे? श्रम करोत्वार्य म्हणा. परिहार करा, आपण तर थोडा काय समजला तो. आर्य म्हणजे राजा असं त्यांचं आहे ना आर्य. अच्छा, करोत. आर्य. करोत. करोत्वा आर्य. अच्छा, करोत्वा आर्य. असेल का ते मग? हा. कुरुत्वा टाईप. करोत्व आर्य किंवा असं काहीतरी. तेव्हा या शीतल सप्तपर्ण वृक्षाच्या शीतल छायेत पारावर थोडा वेळ बसून श्रम परिहार करा. अनु हो, आता बघा मीनिंग. तेव्हा किंवा तर मग आपण तेन आहे ना. तेन ताभ्याम तेही तृतीया. हम्म. त्यामुळे ही. त्यामुळे ही अस्याम. या त्यामुळे या वेळी या दाट सावली असलेल्या. दाट आणि शीतल म्हणजे गार. ही अस्याम ह्या
अशा अशा ह्या ठिकाणी ना अशा अच्छा. प्रच्छाया प्रच्छाया म्हणजे दाट दाट सावली. दाट थंड सावली असलेल्या. सप्तमी आहे ना ती, त्याला याम म्हटले त्याने, म्हणजे सावलीच्या. शीतल छायेत. सावलीत सप्तपर्णी वेदिकायाम. सावली. हम्म. सप्तपर्ण म्हणजे काय आहे? नाव असेल सप्तपर्ण वृक्ष झाडाचं. आहे. वृक्ष अच्छा, आहे सप्तपर्ण वृक्षाच्या खाली. ते सप्तपर्ण. आपल्याकडे आजकाल एक ड्रॅगन फ्रूटचं झाड असतं ना, त्याला सप्तपर्ण म्हणतात. हो का, 7 पानं हं. असतात काय याला? त्याच्या एका पानाला असं टक 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 7 असतं. अच्छा. वृक्षाच्या चौथाऱ्यावर. पारावर. पारावर. चौथऱ्यावर. हम्म. पारावर बसून. बसून थोडा वेळ. हो, थोडा वेळ कुठे आला? उपविश्य ना. घटकाभर. परिश्रम मुहूर्तम. विनोदम करोतु आर्य. परिश्रम. परि परिश्रमचा अर्थ परिश्रम ना, थकवा. थकवा दूर करा. थकवा. विनोदम. मी ते काही घटिका असं म्हटलं मुहूर्तम म्हणून. हम्म. असं आहे का? थकवा. किंवा विश्रांती घ्या. विश्रांती घ्या असं पण होईल. हे पण विनोदमचं काय करणार? हसून खेळून. नाही, विनोदचा ऍक्च्युली संस्कृतमध्ये अर्थ थोडा वेगळाही असू शकतो. हम्म. दूर करा. परिश्रमाचा थकवा दूर करा.